या ठिकाणी आदरणीय बच्चू कडू साहेब यांचा शिवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा फॉर्म आदरणीय शिवसेना मुख्य नेते व राज्याचे कर्तबगार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्याकडे स्वाधीन केला जातोय। त्याचप्रमाणे शिंदे साहेबांकडून बच्चू कडू यांना त्याची पोचपावती म्हणून सदस्यत्व बहाल करण्यात येत आहे शिवसेनेचं। झेंडा अरे तो आहे ना, तो कुठे गेले ते? नाही 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 छोटे, अरे बाबा ते दुसरे आहेत ना, कुठे दुपट्टेवाला? हा तिकडे। या ठिकाणी संपूर्ण प्रहार संघटनेसह आदरणीय बच्चू कडू हे शिवसेना मुख्य नेते व राज्याचे कर्तबगार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या शुभ हस्ते शिवसेनेत प्रवेश करत आहे। त्यांच्या हातात हा हिंदुत्वाचा शिवसेनेचा छत्रपतींचा भगवा दिला जात आहे। त्यांच्या बरोबर त्यांचे सर्व सहकारी सुद्धा या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत। सर्वांचं सहर्ष स्वागत। आपल्या सगळ्यांना कल्पना असेलच, आजचा हा राजकीय घडामोडीचा क्षण जो आहे तो ऐतिहासिक क्षण आहे। शिवसेनेच्या परिवारामध्ये माजी आमदार व माजी मंत्री असलेले बच्चू कडू साहेब यांचा या ठिकाणी जाहीर प्रवेश झालेला आहे। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अतिशय महत्वाचा क्षण म्हटला तरी त्याच्यामध्ये आपल्याला वावगे वाटू नये। आपल्या सगळ्यांच्या साक्षीने या ठिकाणी बच्चू कडू यांचा शिवसेनेमध्ये आदरणीय शिवसेना मुख्य नेते या राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते त्यांच्या सर्व सहकाऱ्यांसह या ठिकाणी प्रवेश घेतलेला आहे। समोरच्या मंडळींना विनंती आहे की कृपया फोटोसाठी थोडी जागा मोकळी करून द्या। बच्चू कडू साहेब आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे शिवसेनेमध्ये सहर्ष स्वागत। सगळ्यांनी उभे राहा, आपण एक चांगलासा फोटो काढून घेऊया। आजचा हा कार्यक्रम केवळ राजकीय समावेश नाही तर विचारांचा संगम आहे। संघर्ष आणि सत्ता यांचा बाळासाहेबांच्या विचारांच्या हिंदुत्वासोबत व नामदार एकनाथ शिंदे साहेब यांच्या राजकीय दूरदृष्टीच्या कल्पक नेतृत्वावरील विश्वासाचा मेळ आहे असं आपण म्हणल्यास चुकीचं ठरणार नाही। सर्वात महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्राच्या विकासासाठी सर्व समाज घटकांना सोबत घेऊन आदरणीय एकनाथ शिंदे साहेब हे महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्राच्या जनतेसाठी, महाराष्ट्राच्या विकासासाठी अहोरात्र काम करत आहेत। हा संदेश या प्रवेशातून संपूर्ण महाराष्ट्राला जाणार आहे। आपण एक आशेने आणि पॉझिटिव्ह अप्रोचने या प्रवेशाकडे बघून बच्चू कडू यांच्या धनुष्यमय राजकीय प्रवासाचं या ठिकाणी आपण स्वागत करूया। त्यांच्या सर्व सहकार्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत। आदरणीय उदय सामंत साहेब उद्योग मंत्री, त्याचप्रमाणे शिवसेनेचे सरचिटणीस राहुल शेवाळे साहेब, शिवसेनेचे सचिव संजय मोरे साहेब व सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आदरणीय साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी बच्चू कडू व त्यांच्या संपूर्ण टीमचा शिवसेनेमध्ये प्रवेश झालेला आहे। आपण जर हा कार्यकर्त्यांचा उत्साह पाहिलात, आपल्या लक्षात येईल की कार्यकर्त्यांना अपार आनंद झालेला आहे। शिवसेनेच्या या प्रवेशाने शिवसेनेची पताका ही उंचावत चाललेली आहे। काही दिव्यांग बांधव सुद्धा या ठिकाणी बच्चू कडू यांच्या सोबत या प्रवेशामध्ये सामील झालेले आहेत। आपल्याला सर्वांना कल्पना असेल की दिव्यांग मंत्री असताना त्यांनी अनेक दिव्यांग व्यक्तींना मदत केलेली आहे। सामाजिक असेल, आर्थिक असेल किंवा आरोग्याची मदत असेल, सर्व प्रकारची मदत त्यांनी दिव्यांग मंत्री असताना केलेली आहे। आदरणीय साहेब त्यावेळेला मुख्यमंत्री होते आणि आता हा शिवसेनेचा छत्रपती शिवरायांचा हिंदुत्वाचा भगवा, बाळासाहेबांचा भगवा, दिघे साहेबांचा भगवा आदरणीय शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते हा बच्चू कडूंच्या हातात दिलेला आहे। बोला छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की।
यानंतर आदरणीय बच्चू कडू साहेबांना 2 शब्द बोलण्यासाठी विनंती करतो. बच्चू कडू साहेब आपल्याला संबोधित करतील. सर्वांना जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, पूज्य बाबासाहेब आंबेडकर, अहिल्यादेवी होळकर यांना नतमस्तक होतो. खरं तर आज राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची जयंती आहे. त्या जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा देतो. राष्ट्रसंतांनी आपली ग्रामगीता लिहिताना ते शेतकऱ्यांना अर्पित केली होती. त्यांच्या पहिल्या पेजवर शेतकऱ्याचा हल हे सगळं चित्र रेखांकित केलं होतं. खरं तर योगायोग फार चांगला आहे. ज्या वंचित घटकांसाठी ग्रामगीता लिहिली त्यांच्या जयंतीच्या दिवशी आज आम्ही धनुष्यबाण शिंदे साहेबांच्या नेतृत्वात शेतकरी आणि दिव्यांगांसाठी मजबूतीने उचलल्याशिवाय राहणार नाही. जिथं आहे तिथं प्रामाणिकपणे तेवढ्याच ताकदीने राजकारणात आता आमचा इथून इकडे प्रवास शिंदे साहेबांच्या नेतृत्वात शिवसेनेत राहणार आहे. सुरुवात शिवसेनेची झाली आणि आता हा शेवटचा जो आम्ही पाहतोय 15-20 वर्ष जे काही राजकारण असेल ते सुद्धा शिंदे साहेबांच्या नेतृत्वात शिवसेनेतच राहील अशी ग्वाही देतो. निवड आमदारकीच्या पदासाठी नाही तर मुद्द्याची लढाई अधिक मजबूत झाली पाहिजे. शिंदे साहेबांचा स्वभाव सेवाभावी आहे. रात्री 2 वाजता सुद्धा वर्षा बंगल्याचे दार उघडे होते. देशातला ऐतिहासिक निर्णय तर दिव्यांग मंत्रालय देण्याचं काम केलं. कर्जमाफीमध्ये घेतलेला मोठा पुढाकार निश्चितच शेतकऱ्यांना दिलासा देणार आहे. आणि म्हणून निवड पद नाही तर विचार जुळणं महत्वाचे असतं आणि विचारासोबत कर्तृत्व महत्वाचं असतं. त्या दोनही गोष्टी आम्ही शिंदे साहेबांमध्ये पाहतो. आणि म्हणून आपण पाहतो का ही लढाई फक्त पदापुरतीच मर्यादित राहणार नाही तर आम्ही जे मुद्दे दिले मग दिव्यांगाचं बळकटीकरण असेल, मंत्रालयाचं पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं असेल, शेतकऱ्यांची मजुरांची असेल, हमी भावाची लढाई असेल, आमच्या विधवा भगिनीची लढाई असेल, कामगारांची लढाई असेल आणि युवकांच्यासाठी एक वेगळं धोरण, या सगळ्या बाबतीत ही चर्चा झाली आणि मुद्द्यावर चर्चा करून आपण हा निर्णय घेतलेला आहे. प्रहार एक सामाजिक संघटना म्हणून पावलं टाकन पण राजकारण मात्र शिवसेनेचं मजबूत केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जिथे जिथे उभं करता येईल शिवसैनिक उभा करू आणि तो शेतकऱ्यांसाठी, खऱ्या अर्थानं मजुरांसाठी, वंचितांसाठी आणि अधिक दृढ सेवेसाठी जो छत्रपती शिवरायानं जो विचार ठेवला होता, आखरी हे राज्य रयतेचं आहे, ते रयतेचं राज्य पुन्हा निर्माण व्हावं आणि त्या सर्वोच्च गादीवर पुन्हा आम्हाला शिंदे साहेब दिसावं यासाठीच आमचे प्रयत्न राहणार आहे. म्हणून मी आपले आभारही मानतो शिंदे साहेबांचे. आखरी त्यांच्या नावात अनाथ आहे आणि अनाथांचे ते नाथ पण आहे. तोच एक विचार घेऊन आम्हाला समोर जायचं आहे. मी आपले मनपूर्वक आभार मानतोय. फक्त आम्ही पाहतोय आमदारकीची साठी नव्हे तर हे जे मुद्दे आहे ते आता मोठ्या शिवसेनेच्या हाती जावं आणि हा अजेंडा आम्ही पाहतोय भगवा झेंडा घेऊन राबवणार आहोत. तो अजेंडा प्रहारचा पांढरा झेंडा घेऊन राबवत होतोय. आता झेंडा बदलला जरी असला तरी अजेंडा मात्र कायम आहे, लक्षात ठेवा. आणि तोच अजेंडा घेऊन आपण समोर जाऊ. जी सावंतजी असेल यांनी फार आमच्यासाठी सगळं मेहनत केली. आमचे एकनाथजी शिंदे यांनी खरं तर माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला समजून घेतलं. आपण सर्व कार्यकर्त्यांनी सुद्धा या सगळ्या अगदी वेळेवर सगळे मुंबईतले कार्यकर्ते इथे उपस्थित राहिलात आणि 25 वर्ष
एकनाथजी, आम्ही स्वातंत्र्य म्हणजे मी 4 वेळा अपक्ष निवडून येणारा मला वाटते महाराष्ट्रात माल्याशिवाय दुसरा नाही आहे. कोणत्याही मोठ्या पक्षाचं पाठबळ नसताना आम्ही ही आतापर्यंत हे सगळं काम सांभाळलं. आता अधिक ते जोमानं आपण सांभाळू. आपण सर्वांचं मी कार्यकर्त्यांचे आभार मानतो. अतिशय प्रामाणिकपणे जिथं राहिलं तिथं प्रामाणिकपणे काम करू, अतिशय प्रामाणिकपणे समोर जाऊ. सर्व कार्यकर्त्यांनी जे मेहनत घेतली सगळ्यांचं नाव घेतलं तर अधिक राग रूग नको म्हणून नाव घेत नाही. आपल्या सर्वांचे आभार मानून इथे खास करून मीडिया, तुमच्या सूत्रानंच हे सगळे सूत्र हलवले. ते सूत्र अजूनही आम्हाला गवसले नाही, पण तुम्ही आम्हाला वारंवार म्हणजे 4-5 दिवसापासून फक्त मीडियावर बच्चू कडू आणि शिवसेना एकनाथजी एवढंच होतं आणि असं वाटलं का नाही फक्त एकच निवडणूक होत आहे का आमदारकीची. म्हणून मीडियाचे पण आभार, धन्यवाद देतो आणि ते 2 शब्द संपवतो.